हे हाय हॅलो नमस्कार. आज ना गोवनी स्टाईल फिश करी खायचा होता, पण मी जी बनवते ना तिचा कलर होता ऑरेंज आणि मी जेव्हा गोव्याला गेली होती ना तिचा कलर होता येल्लो. सो कसा काय एवढा डिफरन्स असतो? सांगते. फरक असतो तो म्हणजे मसाल्यांचा. आज मला ना गोवनी स्टाईल फिश करी खायचा मूड होता, सो आज तेच बनवलं. इन्स्टा स्क्रोल करत होती तेव्हा मला हा गोवनीज फिश करी मसाला दिसला होता. म्हटलं ट्राय करून बघूया, नक्की तीच चव आपल्याला इथेही भेटते आहे का. सो मागवून घेतला होता. जास्त तामझाम नाही केलं. खोबऱ्यामध्ये लसूण आलं आणि हा मसाला टाकून घेतला. पहिल्या ह्याच्यामध्ये जो स्मेल आणि घमघमाट सुटला ना वाटपचा, तो एक नंबर होता. टेस्ट करून पाहिला, तोही खूप सुंदर होतं. जास्त तामझामही नव्हता. फटाफट तेलामध्ये त्रिफळा, कांदा आणि मिरची टाकून ही पेस्ट टाकून घेतली. आपल्याला काही वेस्ट करायचं नाही आहे म्हणून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर मस्त अशी ग्रेव्ही बनवून घेतली होती. उकळी आली होती तर घरात एकदम घमघमाट सुटला होता. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले होते फिशमध्ये मी पॉम्फ्रेट घेतले होते, मॅरिनेशन केलेले. नंतर एंड केला कोकम टाकून आणि गरमागरम जी करी होती ती सर्व केली भाकरी आणि गरमागरम अशा भातासोबत. तुम्हाला ही लिंक पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी नक्की शेअर करीन. आणि गोवनीज फिश करी नक्की ट्राय करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.